मैंने फिल्म देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है अदिति के बारे में और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्म बन रही है। I just want to obviously very honored to be here today to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए आपको, पता भी नहीं चला इतना टाइम की ज़्यादा जल्दी। लेकिन I'm just excited and it's so nice to see and hear good things about you performing the character, and it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see part 1 first and then the part 2. So all the best to the team, and let's just keep doing work like this. सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केलं आता 2 करतो। त्याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोरकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे। सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो। मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला। मंगेशने त्याची प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती। मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे। आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा, कारण धर्मवीर आनंद दिघे माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले, त्याची कार्यपद्धती पाहिली। मैं आपको कहा था जब थोड़ा एक समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उसके बारे में, पूरे जीवन के बारे में। कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलेही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता। कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था। सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोहोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले। आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे। आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30 1 बजे बजे, और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते। इतना समय देते थे लोगों को, इतना वेळ ते लोकांना द्यायचे।
आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतो. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठा कर रखा है. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द आदेश आला की काय कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर. हे आम्ही पाहिलंय आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं कसं. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेलं. हा दुःखाचा प्रसंग बसवण्यासारखा नाही, न बसणार आहे. आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, त्याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहिले सिनेमा फिल्म निकालने वाला आगे क्या, बोले आगे आगे देखो क्या. आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी केलेला लढा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहिला सिनेमा पोहोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह हम लोग हिंदी कर रहे हैं. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पुष्कळ झालाय, लवकरच रिलीज होईल. ते प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ती करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे. एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता
उमेश ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आले. आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच झाले. मी ते माझं काय मला माहितच नाही. मी त्यांच्या पायालाच हात लावला. एवढ्या हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली. आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक क्षितिज दाखवलं. त्याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय आपण 2022 ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड त्याला मिळाले, सात मिळाले, कलाकारांना मिळाले. झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमात. आताही ते सोबत आहे. त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि दिघे साहेबांचं काम असं होतं, कुछ ऐसे लोग होते हैं कि उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है. आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये मला आनंद चित्रपटातला एक डायलॉग आठवतो. आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है, क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है, उनका जीवन आनंदमय किया है, त्यांचं जीवन आनंदी केलं. आज लाखों लोगों के घर में दिघे साहब का फोटो है. जैसे भगवान का फोटो लगाते हो वैसे उनका फोटो, क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है. किती असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले. दिघे साहेब त्यांच्यासाठी तर देवापेक्षा कमी होऊ शकतो. आणि म्हणून दिघे साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होतोय. पार्ट 2 मधून अजरामर होईल. दिघे साहेब काय आहे ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या लोकांना कळेल. आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहे. जिथे अन्याय होतो तिथे आनंद दिघे साहेब पुढे येतात. जात पात धर्म काही पाहिला नाही. आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट 2 च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण करडे आणि प्रसाद आहे, सर्व टीमला, टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आप यहाँ पर आए, आपका शुक्रिया अदा करता हूँ. आप फिल्म देखिए, आपको बहुत मजा आएगा. क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है. और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई. जो सच है, जो दिघे साहब ने किया है, वही इस फिल्म में दिखा है. सब कुछ नहीं दिखा सकते इसमें. जो चीजें जो ऐसी है मुझे मालूम है, लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली है उसमें आनंद दिघे साहब को बहुत ही बड़ा रोल है, बड़ी प्रेरणा है. और उनके आदर्शों पर चलने की कोशिश, मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया, लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर कर रहा हूं. एवढं काम मी नाही करू शकत.
कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं. पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तो मी करतोय प्रयत्न, आणि याचं समाधान मला आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे, आज 2 वर्ष होत आहेत सरकारला. तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड, आज कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, MTHL 2 तास लागायचे, आज तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतून रायगड मध्ये पोहोचा. रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल, मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल. आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊण तास लागत होता तिथे 5-6 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो. आता पुढे आम्ही त्याला सिलिंकला जोडतोय. आणि हा रोड जो आहे वर्सोवा पर्यंत नेतोय, वर्सोव्यावरून विरार पर्यंत नेतोय. विरार 2 तासाचं अंतर, 3 तासाचं अंतर फक्त 40 मिनिटांमध्ये. यहाँ से विरार. नवी मुंबई में एयरपोर्ट बन रहा है. अटल सेतु आप देखे गए? अटल सेतु देखिए, बहुत खूबसूरत इंटरनेशनल. और उसको हमने बहुत ही पर्यावरण पूरक बनाया. प्रो एनवायरमेंट है. वो फ्लेमिंगो भी एक दिन ही भागा, डबल फ्लेमिंगो बना हुआ. इसका भी ध्यान रखा है लोग, उसके साक्षीदार है, गवाह है ना बाबा. फ्लेमिंगो तो अभी भी. तो कोई भी डेवलपमेंट करते समय हमने पूरा पर्यावरण का ख्याल रखा है. पर्यावरणाचं आम्ही लक्ष ठेवलंय. नागपूर मुंबई समृद्धी, बाळासाहेब ठाकरेजी का नाम उसको दिया है, त्याला दिला आपण. आणि जे अंतर 18, 20, 25 तासाचं 7 ते 8 तासावर अंतर. आज शेतकरी शेतमाल घेऊन सकाळी निघाला तर संध्याकाळी पोहोचणार, नाही तर पूर्वी सकाळी निघाला तिसऱ्या दिवशी पोहोचायचं. आज मुंबई पुणे आम्ही मिसिंग लिंक करतोय, या पुढच्या वर्षी कंप्लीट होईल. जगातला वायडेस्ट टनल आहे. आणि अर्धा तास आणखी कमी होणार. घाटामध्ये आता आपल्याला थांबायची गरज नाही, डायरेक्ट टनेल मधून. हे असे अनेक काम आम्ही करतोय. पुणे रिंग रोड करतोय, मुंबई वसई विरार मल्टीमॉडल अलिबाग कॉरिडॉर करतोय. मुंबई गोवा जो हायवे तो आता आम्ही डायरेक्ट ऍक्सेस कंट्रोल करतोय, ग्रीनफील्ड. 5 तासामध्ये डायरेक्ट सिंधुदुर्ग, 5 तासामध्ये. महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर 1 महाराष्ट्र इंफ्रास्ट्रक्चर. कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ, साउथ से नॉर्थ जाओ, कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है, कुठं पण जायचं असेल तर 6 ते 7 तासापेक्षा जास्त लागणार नाही. 5000 किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रिड रोड का बना है. अरे वाह. सबको काम आहे. आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो, 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले. कारशेड कंप्लीट झालं. 10 वर्ष मागे गेलो असतो आपण जर कारशेड बंद राहिला असतो. मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7 सुरू झालं. मेट्रो 3 आता अर्धा 13.5 किलोमीटर आता चालू होतं. 13.5-15 लाख लोक डेली प्रवास करणार. आज खूप मोठ्या प्रमाणावर, आज 2 वर्ष झाली म्हणून थोडा मी याच्या बरोबर थोडं बोलतोय, संधी घेतो. महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, इंडस्ट्री येते आहे. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर. आज आम्ही महिलांसाठी देखील योजना केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन, सब लड़कियों को एजुकेशन, हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने करते हैं. अरे वाह. मामा, आपल्याला मी सांगतो
1 वाजता मला एक फोन आला होता. एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? मुलींना अर्धी फी सरकार भरत होती, पण अर्धी फी भरायची ऐपत कॅपॅसिटी पॅरेंट्स मध्ये नव्हती, म्हणून तिने आत्महत्या केली. मी त्या दिवशी रात्री उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटिल यांना फोन केला. 2 बजे मैं रात को फोन किया. बोले एक ऐसा सुसाइड हुआ, आधी फीस भर नहीं पाए इसलिए सुसाइड किया. उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे, उसकी फी हम भरेंगे. उसका भी निर्णय, त्याचाही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. युवकांसाठी अप्रेंटिसशिप 10,000 रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय. ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये, ट्रेनिंग घेईल, त्याला नोकरी मिळेल. 10 लाख वर्षाला युवकांना 10 लाख असे अनेक निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. 7.5 HP पर्यंत जे पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं. खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला, त्याचंही मला समाधान आहे. माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ, सर्व विभागाचे मंत्री, सर्व आमदार, सगळ्यांच्या सहकार्याने 2 वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसाठी अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचेही मला समाधान. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी. आणि पुन्हा धर्मवीर पार्ट 2 ला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो. प्रसाद यांनी त्याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलंच असेल. शेतीने पण शेतीची जबाबदारी यावेळी जास्ती आहे. आणि पुन्हा हा सिनेमा महाराष्ट्रातले, देशातले, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद.